Welcome friends. Today we are going to take question number 6 to 10 from 2.6, right? The word problems. We have done 5 word problems in previous video. So question number 6 is Mr. Kasam runs a small business of making earthen pots. काही मातीची भांडी बनवण्याचा बिझनेस आहे मिस्टर कासम यांचा. ते काय करतात ते चालवतात. ओके. ही मेक्स सर्टन नंबर ऑफ पॉट्स ऑन डेली बेसिस. ओके, म्हणजे दिवसाला असे काही ठराविक भांडे ते काय करतात बनवतात. इथं आपल्याला त्यांना किती हे दिलेलं आहे का नाही. ओके, मीन्स ही मेक्स सर्टन पॉट्स ऑन डेली बेसिस. ओके, दिवसाला विशिष्ट भांडी, समजा 10 भांडी रोज बनवायची तर 10 भांडी ते बनवतात. सर्टन. ओके, आपल्याला फिक्स दिलेला नाही. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट. एका भांड्याची प्रोडक्शन कॉस्ट. प्रोडक्शन कॉस्ट मीन्स काय, ते बनवण्यासाठी लागणारा खर्च. ओके, सपोज आपण एखादी वस्तू आपण पाहतोय की एखादा पेन आपण काय करतोय, समजा 10 रुपयाला विकत घेतोय, तर त्याची प्रोडक्शन कॉस्ट नक्कीच 12 रुपये नसेल. ओके, नक्कीच त्याची प्रोडक्शन कॉस्ट कशी असेल, 10 पेक्षा कमी असेल, म्हणून तो 10 रुपयाला विकला जातो. ठीक आहे. सो लाईक दॅट. म्हणजे ती भांडी बनवण्याची जी प्रोडक्शन कॉस्ट आहे एक भांड्याची, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज ₹40 more than 10 times total number of pots he makes in one day. म्हणजे बघा, एका भांड्याचा खर्च किती आहे, तर एका भांड्याचा खर्च आहे द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज 40 मोर. 40 ने जास्त आहे. कशापेक्षा, तर 10 टाइम्स टोटल नंबर ऑफ पॉट्स. आपण जे भांडी बनवण्यासाठी एका दिवसात जेवढी भांडी बनवतो ना, त्याच्या 10 टाइम्स पेक्षा 40 न जास्त आहे एका भांड्याची प्रोडक्शन कॉस्ट. ओके, ही प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे इज 600. म्हणजे एका दिवशी जेवढी भांडी ते तयार करतायत ना, त्याची प्रोडक्शन कॉस्ट किती आहे, 60 आहे. म्हणजे तुम्हाला एका दिवशी तो किती भांडी तयार करतो. ओके, एका दिवसाची भांडी आणि त्याची एका भांड्याची प्रोडक्शन कॉस्ट, या दोघांचं मल्टिप्लिकेशन केले की तुम्हाला 600 भेटतंय. फाइंड द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ वन पॉट अँड नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स पर डे. ओके, मीन्स आपल्याला याच्यात एक लक्षात घ्यायचं आहे की नेमकं आपल्याला काय दिलंय आणि आपण काय फाइंड आउट करणार हे आपल्याला आधी समजून घ्यायचं. ठीक आहे. मीन्स तो एका दिवशी किती भांडी बनवतो आपल्याला माहिती आहे का, नाही. त्याची प्रोडक्शन कॉस्ट एका भांड्याची माहिती आहे का, हो. किंवा एकाच दिवशी तो किती रुपयाच्या प्रोडक्शन कॉस्टचे भांडे करतो ते पण आपल्याला माहिती आहे, राईट. ओके, सो सपोज क्वेश्चन नंबर 6. ओके, सपोज Mr. Kasam makes X pots, okay, every day. म्हणजे लक्षात घ्या, आपण काय पकडतोय, कळतोय का, म्हणजे प्रत्येक दिवशी ते X एवढ्या नंबरचे पॉट्स, म्हणजे किती भांडी तयार केली त्यांना आज, तर X पॉट्स तयार केले. कारण त्यांना सुरुवातीला सर्टेन शब्द दिलाय, तिथंच आपल्याला क्लू दिलाय. काय म्हणतोय पहा, ही मेक्स सर्टन नंबर ऑफ पॉट्स ऑन डेली बेसिस. डेली बेसिस किती, सर्टन नंबर ऑफ पॉट्स म्हणजेच किती, X पॉट्स पकडले आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं काय म्हटलंय बघा, किंवा आपल्याला पुढं कंडिशन पण लगेच त्यांना दिलेली आहे. काय, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट, म्हणजे प्रत्येक भांड्याची प्रोडक्शन कॉस्ट, म्हणजे एका भांड्याची प्रोडक्शन कॉस्ट, राईट. ओके, सो प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट, म्हणजे प्रत्येक भांड्याची काय सांगितली, प्रोडक्शन कॉस्ट सांगितली. काय सांगितले बघा, इज ₹40 मोर. कशापेक्षा तरी 40 न जास्त आहे, म्हणून 40 मोर केला. कशापेक्षा ते इथं काढायचं आपल्याला. इज 40 मोर, काय सांगितले पहा, 40 मोर दॅन 10 टाइम्स द टोटल नंबर ऑफ पॉट्स. 10 टाइम्स आहे, 10 म्हणून 10 लिहून टाकलं. कशाचे 10 टाइम्स आहे, टोटल नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स वन डे. एका दिवशी जेवढी भांडी बनवतात त्याच्यात 10 टाइम्स. एका दिवशी किती भांडी बनवतात, X मीन्स 10X + 40. ही काय झाली, प्रोडक्शन कॉस्ट झाली. पण लक्षात घ्या, ही प्रोडक्शन कॉस्ट कशाची झाली, दिस इज द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ वन पॉट. ओके, ईच पॉट किंवा अ पॉट लिहिलं तरी चालेल, एका भांड्याची प्रोडक्शन कॉस्ट. ठीक आहे. सपोज माझा एखादा बिझनेस आहे, मी वह्या तयार करतो. ठीक आहे,
आपण कन्सेप्ट त्यांना दिलंय काय ते लक्षात घ्या. आपल्याला 600 दिले, त्याच्यामुळे मी एक्झाम्पल सांगतोय. काय म्हटलंय बघा, पुढे जे दिलेलं आहे त्याच्या पुढची काय सांगितले, इफ प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे इज 600. एका दिवशी जेवढी भांडी ते बनवतात ना त्याची प्रोडक्शन कॉस्ट तुम्हाला दिलेली. ठीक आहे. सपोज मी काय करतोय, 100 रुपयाच्या वह्या मी काय करतोय माझ्या वहीच्या कारखान्यात बनवतोय. ठीक आहे. 100 रुपयाच्या वह्या मी काय करतोय वहीच्या कारखान्यात बनवतोय आणि माझी एका वहीची प्रोडक्शन कॉस्ट आहे 5 रुपये. एका वहीची प्रोडक्शन कॉस्ट आहे 5 रुपये. ठीक आहे. तर जर समजा आता या ठिकाणी काय झालं, यानं जर याला डिवाइड केलं तर तुम्हाला कळून जाईल की किती वह्या बनवल्या मी, 20 वह्या बनवल्या. राईट. म्हणजे याचा अर्थ काय, ही झाली प्रोडक्शन कॉस्ट. ओके, ही झाली प्रोडक्शन कॉस्ट. आणि हे काय झालं, नंबर ऑफ नोटबुक्स. राईट. म्हणजे मला सांगा, नंबर ऑफ नोटबुक्स आणि प्रोडक्शन कॉस्ट या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे काय, एका दिवशी मला प्रोडक्शन कॉस्ट साठी लागणारा पैसा. राईट. सो यू हॅव गिवन व्हॉट यू हॅव गिवन, यू हॅव गिवन द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स इन अ डे. एका दिवशी जेवढी भांडी बनवताय त्याची प्रोडक्शन कॉस्ट तुम्हाला दिलेली आहे. म्हणजे देताना त्यांना 600 का दिले पहा, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे. द प्रोडक्शन कॉस्ट of all pots per day is equals to 600. ठीक आहे. आता लक्षात घ्या, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स म्हणजे काय, तर नंबर ऑफ पॉट्स इन अ डे, म्हणजे एका दिवसात ते किती पॉट्स बनवतात ते, आणि प्रोडक्शन कॉस्ट या दोघांचं मल्टिप्लिकेशन. राईट. म्हणजे इथं काय येणार आहे कळलं का, एक्स येणार आहे. कशामुळं, कारण हे काय, किंवा तुम्हाला एक स्टेप वाढू द्या, हे दोन्ही वेगवेगळे लिहा वाटल्यास. इथं काय घेणार आपण, समजा पॉट्स, टोटल नंबर ऑफ पॉट्स इन अ डे. राईट. देअरफॉर टोटल नंबर ऑफ पॉट्स इन अ डे, एका दिवशी बनवलेले टोटल नंबर ऑफ पॉट्स. म्हणजे एका दिवशी तू किती पॉट्स बनवले ते इथं पॉट्स, आणि इथं काय येणार आहे, प्रोडक्शन कॉस्ट. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ अ पॉट, एका भांड्याची प्रोडक्शन कॉस्ट इज इक्वल्स टू किती आहे, 600. ओके, अंडरस्टँड. हे 600 कशाचं आहे लक्षात येत आहे का, तर 600 आहे एका दिवशी जेवढी भांडी बनवली त्याची किंमत. आणि मग इथं काय घेतलं आपण, किती भांडी बनवली, एक्स भांडी बनवली. एकाची प्रोडक्शन कॉस्ट काय आहे, हे आहे. मग दोघांचं मल्टिप्लिकेशन. सो एक्स इन ब्रॅकेट 10x plus 40 is equals to 600. Right. Okay, now x into 10, 10x square. Right. Okay, 10x into x, that is 10x square plus 40x, right, is equals to 600. Now you can see here, every number is divisible by 10. Before that we have to convert it into standard form. What is the standard form? The standard form is 10x square plus 40x minus 600 is equals to 0. Now all the numbers are divisible by 10. So x square plus 4x minus 60 is equals to 0. Now the reason is divided by what? 10, right? आपण 10 ने डिवाइड केला आणि हे इक्वेशन भेटलं. नाव 10x स्क्वेअर. आता आपल्याला मल्टिप्लिकेशन 60 पाहिजे आणि ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन किती पाहिजे, 6 पाहिजे, सॉरी 4 पाहिजे. असे दोन नंबर्स कोणते आहेत की ज्याचं आपल्याला काय भेटून जाईल की नेमकं याच्यात आपल्याला मल्टिप्लिकेशन 60 येईल आणि 4 ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन दोन्हीपैकी काही येईल. असे कोणते दोन नंबर्स आहेत? यस, यू गेस्ड प्रॉपर करेक्ट. ओके, 10 6 10 minus 6 किती होतं, 4 होतं. राईट. ओके, सो एक्स स्क्वेअर विल बी ॲज इट इज. आता मी काल याच्या आधीच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं काय की दोन्ही काय करा, नेगेटिव्ह घ्या. सो या ठिकाणी काय व्हायला पाहिजे पहा, 10x minus 6x minus 60 is equals to 0. We cannot take both numbers negative. आपल्याला दोन्ही नंबर्स नेगेटिव्ह घेता येतील का, नाही. मग इथं साइन कुठलं बघा, पॉझिटिव्ह आहे. सो दिस पॉझिटिव्ह साइन विल बी फॉर bigger number. It means here will be bigger number, right? Now
आता यांचे काय करा, दोन हे पाडून घ्या, पार्ट करून घ्या. सो x इन ब्रॅकेट x प्लस 10 मायनस 6 इन ब्रॅकेट x प्लस 10 इज इक्वल्स टू 0. इज इट राईट? नाव सो x प्लस 10 आणि दुसरं काय असलं पाहिजे पहा, x मायनस 6 इज इक्वल्स टू 0. नाव यांना सेपरेट करा, x प्लस 10 इज इक्वल्स टू 0 आणि x मायनस 6 इज इक्वल्स टू 0. राईट? ओके. नाव 10 आता इथं काय व्हायला पाहिजे, x इज इक्वल्स टू मायनस 10 और x इज इक्वल्स टू 6. आता हे काय आहे, नंबर ऑफ पॉट्स. नंबर ऑफ पॉट्स आहेत म्हणल्यावर मला एक सांगा की नंबर ऑफ पॉट्स जर असतील हे तर ते निगेटिव्ह असू शकतात का? नाही. नंबर ऑफ पॉट्स आर नॉट नेगेटिव्ह किंवा आर पॉझिटिव्ह असं लिहिलं असतं तरी चाललं असतं. नंबर ऑफ पॉट्स आर पॉझिटिव्ह. ओके. देअरफॉर x इज इक्वल्स टू 6. म्हणजे एका दिवशी तो किती भांडी करतोय, तर 6 भांडी करतोय. बरोबर आहे का? बघा, मिस्टर कासम मेक्स x पॉट्स एव्हरी डे, म्हणजे 6 भांडी करतोय. आता त्याच्यानंतर तुम्हाला काय सांगितलं पहा, काय फाइंड आउट करायचंय, फाइंड द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट. ओके. आता प्रोडक्शन कॉस्ट करूयात आपण. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ अ पॉट, एका भांड्याची प्रोडक्शन कॉस्ट काय आहे पहा. तर प्रोडक्शन कॉस्ट आपण काय घेतले, 10x प्लस किती आहे 40, म्हणजे किती आलं पहा 10, म्हणजे इथं काय आलं पाहिजे 10 इंटू काय 6 प्लस 40. इट मीन्स 10 6 जा 60 प्लस 40. सो दिस इज काय आलं पाहिजे सांगा 100. म्हणजे एक भांड बनवण्यासाठी त्याला किती खर्च, प्रोडक्शन कॉस्ट किती लागते सांगितलं तुम्हाला, तर 100 रुपीज लागते. म्हणजे एका तो भांडी किती बनवतोय दिवसाला, 6 भांडी बनवतोय. राईट? आता आपण आपल्या हे चेक करण्यासाठी आपण आपल्याकडे येऊ. थोडंसं काय सांगितलं होतं आपल्याला, प्रोडक्शन कॉस्ट किती आहे दिवसभराच्या भांड्यांची 60. एका भांड्याचा खर्च केलाय 100 रुपये. किती भांडी बनवली त्याने, 6. 100 6 जा 600. It means our answer is correct, right? Okay, so this is question number 6. Please take the screenshot and understand this properly, right? Okay, please take. Okay, come at next question. Question number 7. Okay, we will read at first. Pratik takes 8 hours to travel 36 downstream and return to the same spot. The speed of boat in still water is 12 km per hour. Find the speed of water current. आता क्वेश्चन आधी समजून घ्या काय म्हणतंय. ठीक आहे. पिंटू नावाचं कॅरेक्टर आहे जे काय करतंय, ट्रॅव्हल करतंय. ठीक, कशाने नक्कीच करतंय, बाय बोट. ठीक आहे. बोटनं तो काय करतो, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो आणि दुसऱ्या ठिकाणाहून पुन्हा माघारी येतोय. सपोज आपण कन्सिडर करूयात की या ठिकाणी तो आहे, या ठिकाणी ए प्लेस आहे आणि या ठिकाणी बी प्लेस आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने. आणि हा जो आहे तो काय आहे, डाऊनस्ट्रीम आहे. डाऊनस्ट्रीम म्हणजे कळतंय का, डाऊनस्ट्रीम म्हणजे काय, उताराच्या दिशेनं. ठीक आहे, किंवा प्रवाहाच्या दिशेनं म्हणूयात आपण थोडा वेळ इथं. आणि इकडं आहे अपस्ट्रीम, म्हणजे इकडं नक्कीच वेळ लागणार आहे. ठीक आहे, अपस्ट्रीम. ओके. आता हा काय करतो बघा, इकडून बोट घेऊन चाललेला आहे पुढं. ठीक आहे. सो ज्या वेळेस तो जातोय त्यावेळेस त्याला काय करणार, आता मला सांगा, तुम्ही जर समजा सायकल चालवताय, शाळेला जाताना सायकल चालवताय आणि वाऱ्याची दिशा जी आहे ती तुमच्या बाजूने, म्हणजे तुम्हाला पेंडल न मारता सुद्धा आपण तू खूप चालू शकतो, पुढे जाऊ शकतो. बरोबर आहे. म्हणजे वारा आपल्याला काय करतं, सपोर्ट करतं, चल चला तू पुढे चल, मी तुझ्या पाठीशी आहे. राईट? ओके. सो तसंच या ठिकाणी डाऊनस्ट्रीम जाताना काय करणार, जो जे पाण्याचा जो वेग आहे, प्रवाहाचा वेग म्हणून आपण त्याला. ठीक आहे. ठीक आहे, वॉटर करंट. तर तो जो आहे तो काय करणार, तुम्हाला सपोर्ट करणार जात असताना, म्हणजे तो स्पीड हेल्प करणार. पण येताना तोच स्पीड काय करणार, आपल्याला विरोध करणार. चल तू कसं काय जातो तेच बघूयात, म्हणजे आपला स्पीड तो कमी करण्याचा प्रयत्न करणार. राईट? ओके. सो अशी कंडिशन आहे. तर काय म्हटलंय बघा, प्रतीक टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर 36 डाऊनस्ट्रीम अँड रिटर्न टू द सेम स्पॉट. म्हणजे काय करतो बघा, प्रतीक या ठिकाणाहून चाललेला आहे, तो प्रतीक इथं जातोय आणि पुन्हा इथून इकडे येतोय.
याच्यासाठी वेळ घेतोय तो किती तास घेतोय? 8 तास घेतोय. मीन्स यू हॅव गिवन द टाइम, तुम्हाला वेळ दिलाय, अँड यू हॅव टू कन्वर्ट बोथ द कंडिशन्स, म्हणजे अपस्ट्रीम जाण्यासाठी लागणारा वेळ आणि डाऊनस्ट्रीम जाण्यासाठी लागणारा वेळ, दोन्हीचा वेळ काढावा लागेल, कारण तुम्हाला इथे वेळ दिलेला आहे. मीन्स T1 आणि T2 या पद्धतीने आपल्याला ते एक्झाम्पल सॉल्व्ह करावं लागेल, राईट. ओके, सो आता काय करावं लागेल पहा. आधी आपल्याला काय कन्सिडर करावं लागेल ते पहा. फाइंड द स्पीड ऑफ वॉटर करंट, वी हॅव टू कन्सिडर, राईट. सपोज स्पीड ऑफ वॉटर करंट इज, पहा आपण काय करतोय, वॉटर करंटचा जो स्पीड आहे तो कन्सिडर करतोय x किलोमीटर पर आर, बरोबर आहे. तासाच्या हिशोबाने आपण काय करत असतो, हा कन्सिडर करत असतो, राईट. ओके, आता त्याच्या पुढे जाऊन आपल्याला काय ते आधी क्लिअर करा. आपल्याला काय करायचंय, आपण स्पीड ऑफ वॉटर करंट म्हणजे जी प्रवाहाचा जो वेग आहे ना प्रवाहाचा, तो आपण x पकडला, ठीक आहे. आता एक लक्षात घ्या की टोटल जो डिस्टन्स कव्हर करायचा तो डिस्टन्स किती आहे. टोटल डिस्टन्स इज किती आहे, 36 किलोमीटर. आता हे 36 किलोमीटर डाऊनस्ट्रीम आणि पुन्हा अपस्ट्रीम, राईट. ओके, ते लक्षात घ्या आधी. हे टोटल एवढा डिस्टन्स आपल्याला म्हणजे डिस्टन्स दिलाय. मग मला सांगा T1 म्हणजे टाइम काढायचा म्हटल्यावर टाइमचा फॉर्म्युला काय असतो, टाइम इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स अपॉन स्पीड म्हणजे डिस्टन्स आपल्याला 36 माहिती आहे, पण स्पीड माहिती आहे का दोन्ही वेळेसचा. दोन्ही वेळेसचा म्हणजे कधीचा, जातानाचा येतानाचा. सो वी हॅव टू फाइंड द स्पीड टू गो डाऊनस्ट्रीम अँड टू रिटर्न अपस्ट्रीम. दोन्हीचा स्पीड तुम्हाला काढावा लागेल, ठीक आहे. आता स्पीड तुम्हाला फक्त काय माहिती आहे, वॉटर करंटचा स्पीड माहिती आहे, ठीक आहे. आता मला सांगा, वॉटर करंटचा स्पीड जास्त असेल का तुम्ही बोट चालवताय किंवा माघारी येताय त्याचा स्पीड जास्त असेल. डेफिनेटली तुम्ही समजा सुरुवातीला चालवताय गाडी, बरोबर, नक्कीच वाऱ्याच्या वेगापेक्षा, हे रेग्युलर मध्ये बोलतो आपण, वाऱ्याच्या वेगापेक्षा नक्कीच आपला वेग कसा असतो, जास्त असतो. जर तसं असतो म्हणजे काय, प्रवाहाचा वेग जास्त आहे किंवा वाऱ्याचा वेग जास्त आहे, तर आपल्याला खूप सोपं झालं असतं. निसर्गाची खूप मोठी आपल्यावर मेहरबानी झाली असती की गाडी चालवायला काढायची आणि बिंदासपणे फक्त काय करायचं, सुरू करायचं आणि याच्यामध्येच चालू द्यायचं. पेट्रोल जायची गरजच नाही, हवाच आपल्याला जिकडं पाहिजे तिकडे घेऊन गेली असती, पण येताना तेवढीच परेशानी झाली असते, ठीक आहे. म्हणजे आपण जे काही वेगवेगळे शोध लावले ते नक्कीच याच्या पुढे जाऊ नये थोडेसे, ठीक आहे. सो आता आपल्याला काय काढावं लागेल पहा, की जो टाइम लागणार आहे, कुणाला लागणार आहे टाइम काढावा लागणार आहे, अपस्ट्रीम जातानाचा आणि पुन्हा डाऊनस्ट्रीम. पण त्याच्या आधी तुम्हाला काढावं लागणार आहे स्पीड. ओके, स्पीड ऑफ बोट टू गो डाऊनस्ट्रीम आणि स्पीड ऑफ बोट टू गो अपस्ट्रीम किंवा टू रिटर्न अपस्ट्रीम, अशा पद्धतीने तुम्हाला तो काढावा लागणार आहे, ठीक आहे. म्हणून आपण असं मांडूयात पहिल्यांदा, स्पीड ऑफ बोट. आता पहा त्यांना काय दिलेलं आहे तुम्हाला, स्पीड काय सांगितलं पहा, हा ओके. द स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर इज 12 किलोमीटर. ते एक राहून गेलं आपल्याला. द स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर. ओके, म्हणजे ज्यावेळेस पाणी शांत आहे, संथ म्हणतो आपण, शांत आहे, त्यावेळेस बोटचा जो वेग आहे तो किती आहे, 12 किलोमीटर पर आवर. 12 किलोमीटर पर आवर, ठीक आहे. आता एक लक्षात घ्या की तुम्हाला कोणते कंडिशन दिले, काय काय दिले. तुम्हाला सध्या काय दिलेलं आहे, टोटल डिस्टन्स एवढा कव्हर करायचा. आणि जर संथ पाण्यात म्हणजे थोडक्यात गाडीचा वेग दिलाय असं कन्सिडर करा आहे, म्हणजे एवढं स्पीड तर आहेच आहे. मग याच्यात जर समजा तुम्ही उताराच्या दिशेने गेलात तर पाण्याचा प्रवाहाचा वेग तुम्हाला मदत करेल, आणि जर तुम्ही अपस्ट्रीम येत असाल तर प्रवाहाचा वेग तुम्हाला डिस्टर्ब करेल, म्हणजे तुमचं स्पीड कमी करेल, ठीक आहे. म्हणजे मी काय 12 किलोमीटर स्पीडनं मी गाडी चालवतो समजा या पद्धतीनं खाली, तर हवा मला, माझं 12 किलोमीटर तर स्पीड चालूच आहे, पण हवा मला काय करेल याच्यात प्लस तिचा स्पीड ऍड करेल, ठीक आहे. पण ज्यावेळेस मी असं येतोय त्यावेळेस हवा मला मदत करेल का, नाही, हवा म्हणेल तसाच मागं जा. म्हणजे काय, 12 तर होईल माझं स्पीड, पण मला ती हेल्प करणार नाही, मीन्स त्याच्यातून माझं स्पीड काय होईल, मायनस होईल. बरं, मला सांगायचं x + 12 होईल का 12 + x? डेफिनेटली 12 + xच होईल, ठीक आहे. x आधी येऊन चालणार नाही, लक्षात घ्या, कारण आपला स्पीड जास्त आहे त्याच्यापेक्षा, ठीक आहे.
सो आता आपण मांडतोय काय पहा. ओके, स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर इज 12 किलोमीटर पर आवर. आता बघा, स्पीड ऑफ बोट टू गो डाउनस्ट्रीम. ओके, स्पीड ऑफ बोट टू गो डाउनस्ट्रीम. डाउनस्ट्रीम जातानाचा जो वेग आहे तो वेग मी या ठिकाणी काय, स्पीड जो आहे तो मी काढतोय. तो कसा असेल पहा. तुम्हाला स्पीड काढायचं म्हटलं की लक्षात घ्या, स्पीड आपल्याला माहित पाहिजे ना, स्पीड काढतोय आपण. तर स्पीड काढताना आपल्याला विचार करायचा आहे की आपल्याला लागणारा वेळ, स्पीड जो आहे तो आहे 12 आणि डाऊनस्ट्रीम जातोय म्हणून आपल्याला जो आपल्याला वॉटर करंट जे हेल्प करणार आहे तो आहे एक्स. म्हणजे काय असायला पाहिजे पहा, स्पीड 12 प्लस एक्स. क्लिअर. हा कुठला झाला, टू गो डाऊनस्ट्रीम. आता स्पीड ऑफ बोट, स्पीड ऑफ बोट टू गो अपस्ट्रीम. ओके, अपस्ट्रीम साठी काय असला पाहिजे, 12 मायनस एक्स. आता हा स्पीड आहे म्हणून किलोमीटर पर आवर, इथं सुद्धा किलोमीटर पर आवर. लक्षात घ्या कंडिशन्स काय आहेत. आता पहा, आपल्याकडे डिस्टन्स आला, आपल्याकडे स्पीड आला, मीन्स वी कॅन फाइंड द टाइम. कारण आपल्याला 8 आवर्स म्हणजे टाइम मध्ये दिलेलं आहे. सो नाव टाइम टेकन टू गो डाउनस्ट्रीम, टाइम टेकन टू गो अपस्ट्रीम, दोन्हीचं काढून घेऊया. ओके, सो टाइम टेकन टू गो डाउनस्ट्रीम इज इक्वल्स टू, आता मी याला T1 असं म्हणतोय. ओके, T1 इज इक्वल्स टू, T1 म्हणजे काय आहे पहा. आता टाइमचा फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन स्पीड. सो व्हॉट इज डिस्टन्स, डिस्टन्स इज 36 किलोमीटर, राईट, अपॉन, सो दिस इज डाउनस्ट्रीम, मीन्स व्हॉट इज स्पीड फॉर टू गो डाउनस्ट्रीम, दॅट इज 12 प्लस एक्स, राईट. ओके, हे झालं टाइम आहे. हा काय आहे, टाइम आहे. ऍक्च्युअली हा इन आवर्स आहे, ठीक आहे. आणि दुसरं जे आहे टाइम टेकन टू गो अपस्ट्रीम, ओके, इज इक्वल्स टू T2. याला आपण काय म्हणतोय, T2. आणि हा T2 म्हणजे कसा असणार आहे पहा, T2 इज इक्वल्स टू 36 डिस्टन्स तर घ्यावाच लागणार आहे. पण हा जो स्पीड आहे दॅट स्पीड इज 12 मायनस एक्स, राईट. ओके, तर हा झाला T1, हा झाला T2. आता मला सांगा, हा गेलाय एवढ्या स्पीडनं, जाण्यासाठी लागलाय एवढा वेळ आणि येण्यासाठी लागलाय एवढा वेळ, दोन्ही मिळून किती वेळ लागलाय, 8 आवर्स. ओके, ही टेक्स 8 आवर्स फॉर टोटल जर्नी. ओके, तर ह्या टोटल जर्नीला तो किती तास घेतोय, किती वेळ घेतोय, तर 8 तास घेतोय. मीन्स बाय गिवन कंडिशन, किंवा तुम्ही डायरेक्टली याच्यानंतर लिहिलं असतं तरी चाललं असतं. ओके, व्हॉट T1 प्लस T2 इज इक्वल्स टू 8 आवर्स. ओके, म्हणजे T1 प्लस T2, T1 T2 मीन्स व्हॉट, टाइम टेकन टू गो डाउनस्ट्रीम, टाइम टेकन टू गो अपस्ट्रीम, राईट. ओके, सो आता T1 काय आहे पहा, T1 इज 36 बाय 12 प्लस एक्स प्लस 36 अपॉन 12 मायनस एक्स is equals to 8. Now we have to solve. Okay, so 36 is common. Okay, किंवा एक काम केलं तरी चालेल पहा, divide all the terms by 36 असं केलं तरी चालतं, किंवा 36 कॉमन काढला तरी चालतं. सो आय विल डिवाइड ऑल नंबर्स बाय 36. आता 36 ने याला डिवाइड केलं काय होईल, 1 होईल. अपॉन मध्ये काय आला, 12 प्लस एक्स आला, राईट, ॲज इट इज राहील तो. इथं पण 36 ने डिवाइड केलं काय आलं सांगा, 36 1 जा 36, 12 मायनस एक्स ॲज इट इज. अँड हिअर 8 बाय 36 या ठिकाणी आलंय. तर मी आता याचं उत्तर डायरेक्टली लिहिलं तर याचं सुद्धा डायरेक्टली लिहितो, ठीक आहे. सो आय थिंक 36 नॉट डिव्हिजिबल, मीन्स नॉट कम्प्लीट डिव्हिजिबल बाय 8. आजच्या टेबलमध्ये येतो का 36 नाही, बट बोथ नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 4, राईट. ओके, सो 4 2 जा अँड 4 9 जा, 2 अपॉन 9 विल बी देअर, राईट. ओके, आता बघा काय भेटलं. आता काय करावं लागेल आपल्याला, नाव वी हॅव टू क्रॉस मल्टिप्लाय, राईट. ओके, सो 12 मायनस एक्स इंटू 1, 12 मायनस एक्स प्लस 12 प्लस एक्स इंटू 1, 12 प्लस एक्स, राईट.
अपॉन, आता एक लक्षात घ्या, 12 प्लस एक्स आणि 12 मायनस एक्स दोघांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं. सो इट इज लाईक ए प्लस बी ए मायनस बी. अंडरस्टँड? ओके. किंवा जरी लक्षात येत नसेल तरी वाटल्यास एकदा लिहा, 12 प्लस एक्स अँड 12 मायनस एक्स इज इक्वल्स टू 2/9. राईट? ओके. नाव आता एक लक्षात आलं असेल तुमच्या, या ठिकाणी हा मायनसचा एक्स आहे, हा प्लसचा एक्स आहे, याला हा कॅन्सल होऊन जाईल. राईट? ओके. सो 12 प्लस 12 24 विल बी देअर. राईट? आणि आता इथं काय होईल मग, त्याचं आपण एक्सपान्शन आहे, कशाचं एक्सपान्शन आहे आठवा, ए प्लस बी ए मायनस बी. कशाचे? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, द थर्ड आयडेंटिटी. राईट? ओके. सो त्याच्यामध्ये याला 24 ला 24 ॲज इट इज लिहा. खाली काय यायला पाहिजे पहा, स्क्वेअर ऑफ 12. ओके. लक्षात येते का? पहा आयडेंटिटी अशी आहे, ए प्लस बी अँड ए मायनस बी. राईट? असं जर असेल तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आपण लिहित असतो, लाईक दिस. स्क्वेअर ऑफ 12 काय येतो, 144 मायनस स्क्वेअर ऑफ एक्स एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 2/9. आता आपल्याला सॉल्व करायचं आहे एक्झाम्पल. ठीक आहे. मीन्स आता क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण करणार आणि मग त्या पद्धतीने काय करणार, त्याला सॉल्व करणार. किंवा अजून तुम्हाला एक ऑप्शन आहे का, अजून याला काय करता येतं, तुम्हाला डिवाइड करता येतं. 2 न जर म्हणजे 2 न जर दोघांना पण डिवाइड केलं तर अजून ते छोटे होतात. ओके. मीन्स दोघांना पण 2 ने जर डिवाइड केलं तर हे काय होतं, अजून छोटे होतात. ठीक आहे. मीन्स तुम्ही याला 12 अपॉन हे लिहू शकता आणि इकडं 1/9 लिहू शकता. आणि जरी समजा असं नसेल तर तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन पण करू शकता, काही अडचण नाही. ओके. सो वी विल क्रॉस मल्टिप्लाय नाव. सो इथं काय येईल, 2 × 144 काय यायला पाहिजे, 288. राईट? मायनस 2x स्क्वेअर इज इक्वल्स टू व्हॉट इज 24 9 ओके. आता इथं आपल्याला काय करावं लागेल, 24 आणि 9 दोघांचं मल्टिप्लिकेशन, कारण आपण हे आधी क्रॉस मल्टिप्लाय केलं, आता हे दोन क्रॉस मल्टिप्लाय करू. ठीक आहे. सो 9 4 36. राईट? कॅरी 3. 9 2 18 प्लस व्हॉट 3. किती आलं, 18 प्लस 3 21. सो 216 इज देअर. आता आपल्याला याला व्यवस्थित पॅटर्न मध्ये मांडून घेऊयात, किंवा हा पोर्शन तिकडे घेतला तरी चालेल, किंवा जरी आपण चेंज करून पुन्हा साईन चेंज केलं तरी काही अडचण नाही. सो मायनस 2x स्क्वेअर. ओके. प्लस एक काम करूयात आपण आता, याला या पद्धतीने काय करता येईल पहा. आता एक्स तर कुठं उरलेला नाही आपल्याला, म्हणजे आपलं उत्तर डायरेक्टली येणार आहे. ठीक आहे. सो मायनस 2x स्क्वेअर ॲज इट इज आलं इथं. आता हे काय करा, प्लस 288 आणि मायनस 216 ॲज इट इज इज इक्वल्स टू 0 करा सध्या पुरतं. ठीक आहे. आता पुढची स्टेप, किंवा एक काम केलं तरी चाललं असतं, आपण असं करूया त्याला, हे मायनस 2x स्क्वेअर ॲज इट इज ठेवा. राईट? हे 216 ॲज इट इज इकडंच राहू द्या. पण हा जो आहे, हा जो कसा आहे, तो पॉझिटिव्ह आहे, इट विल बिकम नेगेटिव्ह. सो मायनस 288 विल बी देअर. राईट? ओके. नाव यू कॅन सी हिअर मायनस 2x स्क्वेअर इज इक्वल्स टू व्हॉट विल बी द सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन काय असेल पाहायचं, 8 मायनस 6 काय झाला, 2. राईट? 8 मायनस 1 काय झाला, 7. 2 मायनस 2 0. बट विच नेगेटिव्ह. आता दोन्हीही नेगेटिव्ह झाले, बोथ आर नेगेटिव्ह. इट मीन्स कॅन आय राईट हिअर 2x स्क्वेअर इज 72. 2x स्क्वेअर इज इक्वल्स टू 72. आता आपल्याला या 2 ने इकडे डिवाइड करायला जायचं आहे. ओके. वेन वी विल डिवाइड this 72 by this 2, we will get 36. But that value of 36 will be value of x square. x square ची व्हॅल्यू 36 असेल. जर x square ची व्हॅल्यू 36 असेल तर what will be x? x काय असेल, 6 असेल. पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. बट द स्पीड ऑफ वॉटर करंट इज ऑलवेज पॉझिटिव्ह. इट मीन्स द आन्सर विल बी पॉझिटिव्ह 6. मीन्स वॉटर करंटचा जो स्पीड आहे तो काय असायला पाहिजे, 6 kilometer per hour. Okay. So please take the screenshot. I want this space. Okay. Now you can see here. Okay. Now, so 2x square is equals to 72, means x square is equals to 72 divided by 2, that is 36. So now x square is 36, therefore x will be plus minus 6. ओके. आता लक्षात घ्या, स्क्वेअर रूट हा पॉझिटिव्ह पण असू शकतो आणि निगेटिव्ह पण असू शकतो. बट स्पीड ऑफ वॉटर करंट
वॉटर करंट इज पॉझिटिव्ह. तो कसा असतो? पॉझिटिव्ह असतो. ऑलवेज पॉझिटिव्ह लिहिलं तरी चालेल. ओके, तो नेहमी कसा असतो? पॉझिटिव्ह असतो. देअरफॉर x इज इक्वल्स टू 6. आता x इज इक्वल्स टू 6 म्हणजे काय झाला? x इज इक्वल्स टू 6 किलोमीटर पर आवर. म्हणजे पाण्याचा जो वेग आहे, त्या पाण्याचा जो प्रवाहाचा जो वेग आहे तो किती आहे? 6 किलोमीटर पर आवर. ओके, सो दिस इज क्वेश्चन नंबर 7. Okay, please take the screenshot only for this session, this part now. Okay, please take the screenshot. Now we will take the next question, question number 8. What is that question? Pintu takes 6 days more than those of Nishu to complete certain work, right? Okay, means you have given two characters here, Pintu and Nishu, and Pintu takes 6 days more. आता लक्षात ठेवा, कुणापेक्षा जास्त घेतलेत? निशूपेक्षा. मीन्स निशूचं जे वर्क आहे ते आपण काय करणार? एक्स पकडणार. ठीक आहे. निशू टू कम्प्लीट द सर्टन वर्क. इफ दे वर्क टुगेदर दे फिनिश इट इन 4 days. जर दोघांनी एकत्र मिळून ते काम केलं तर ते 4 दिवसात काम काय होतं? संपून जातं. देन हाऊ मेनी डेज वुड इट टेक टू कम्प्लीट द वर्क इफ दे वर्क अलोन. जर दोघांनी एकत्र काम करण्यापेक्षा सेपरेट होऊन जर काम केलं तर प्रत्येकाला किती दिवस लागतील? ठीक आहे, हे आपल्याला काय करायचंय? काढायचंय. मीन्स जर एकट्याने करायचं म्हटलं तर प्रत्येकाला किती वेळ लागेल? अशा पद्धतीने आपल्याला ते सॉल्व्ह करायचं. मीन्स पहिल्यांदा तुम्हाला एक्स कोणाचं तरी कन्सिडर करावं लागेल. सपोज आता याच्यात कोणाचं वर्क जास्त दिलं? पिंटू टेक 6 days मोर. पिंटू 6 दिवस जास्त घेतो. कोणापेक्षा? निशूपेक्षा. म्हणजे निशू जर 5 घेत असेल तर हे काय घेतो? 11 घेतो. मीन्स याला एक्स पकडावं लागेल, याला एक्स प्लस 6 घ्यावं लागेल. ठीक आहे. सो सपोज निशू टेक्स x days to complete the work. To complete the work म्हणजे पहा, लक्षात घ्या आपण काय घेतलंय. ठीक आहे. निशू टेक्स x days. निशूला काय किती दिवस लागतात? x दिवस लागतात कन्सिडर करा. Therefore first character is, what is the first character? Pintu. Okay, therefore Pintu takes x plus 6 days. बरोबर आहे का? किती दिवस जास्त घेतो? 6 days जास्त घेतो. x plus 6 days to complete the same work. बरोबर आहे? सेम वर्क, तेच काम करण्यासाठी त्याला किती दिवस लागतात? 6 दिवस. जिथं कामाचा स्पीड याचा जास्त आहे. कोणाचा? निशूचा. आणि पिंटूचा कसा आहे? त्याच्यापेक्षा कमी आहे. 6 दिवस तो जास्त घेतोय म्हणजे स्पीड कमी आहे ना त्याचं काम करण्याचा. ठीक आहे. ओके, नाव इफ दे वर्क टुगेदर दे फिनिश इट इन 4 days. आता मला सांगा, एखादं काम पूर्ण करतोय आपण. ठीक आहे. एखादं काम पूर्ण करायला 6 दिवस लागत असतील. मला एखादं काम मी पूर्ण करायला लागलो तर 6 दिवस लागले. तर मला सांगा, मी 3 दिवसात अर्ध काम करेल. इज इट राईट? मी 3 दिवसात अर्ध काम करेल. मीन्स माझं 3 दिवसाचं काम अर्ध म्हणजे हाफ असेल. राईट? म्हणजे दोघांपैकी एक झालं. म्हणजे 6 पैकी किती झालं? 3 दिवसाचं. मीन्स 3/6 झालं. हे किती दिवसाचं काम आहे? 3 days वर्क. हे किती आहे? 3 days वर्क. मग मला सांगा, एका दिवसाचं काम किती असायला पाहिजे? 1/6. 6 पैकी 1. 2 दिवसाचं काम किती असलं पाहिजे? 2/6. यालाच तुम्ही 1/3 पण लिहू शकताय ज्यावेळेस आपण त्याला रिड्यूस करतो. 4 दिवसाचं काम किती असेल? 4/6. ठीक आहे. आता लक्षात घ्या की प्रत्येकाला आपण इथं जे घेतलंय हे काय केलंय? पूर्ण लागणारा वेळ दिलाय. ठीक आहे. मग दोघांचंही 4 दिवसाचं काम काढायचं. बरोबर आहे? वर्क डन इन 4 days. वर्क डन इन 4 days म्हणजे 4 दिवसात झालेलं काम. बाय, पहिल्यांदा आपण बाय काय करूया? निशू. काय असेल निशूकडून 4 दिवसात झालेलं काम? तो काम करतोय x दिवसात पूर्ण. किती दिवस त्यातले? 4 दिवस. मीन्स 4/x days. बरोबर आहे? त्याच्यानंतर बाय दुसरं कॅरेक्टर कोण आहे पहा? पिंटू. किती दिवस लागतील याला? याचं किती आहे? 1 सेकंड आहे. x plus 6 जास्त वेळ लागणार आहे. मीन्स इथं काय येणार आहे? 4च दिवस. मी इथं काय आलं? 4 days. आता मला सांगा,
हे दोघं मिळून जर कामाला लागले, हे दोघं मिळून ज्यावेळेस काम सुरू करतात त्यावेळेस ते काम काय करतात, संपवतात. ठीक आहे. आता इथं काय घ्यावं लागतं ते क्लिअर करा. बाय गिव्हन कंडिशन तुम्हाला काय दिले ते आधी क्लिअर करूयात आपण. दे फिनिश इट इन 4 days, म्हणजे दोघांचंही 4 दिवसाचं काम आहे. वर्क डन इन 4 days, 4 दिवसात झालेलं काम. निशूचं 4/x, पिंटूचं 4/x. काम संपलं. दोघांनी 4 दिवस एकत्र केलं, काम संपलं. म्हणजे याचा अर्थ काम संपलं म्हणजे या दोघांनी मिळून एक काम काय केलं, पूर्ण केलं. म्हणजेच देअरफॉर काय लिहायला पाहिजे, 4/x प्लस 4/x प्लस 6 इज इक्वल्स टू काय आलं पाहिजे, 1. कळतंय का? पहा, हे काय घेतले आपण, x दिवस सगळे दिवस एवढा घेतो, तो हा एवढे दिवस घेतो. मग यांचं एका दिवसाचं काम 1/x येणार आहे, याचं 1/x प्लस 6 येणार आहे. पण आपल्याला दिवस दिले 4, म्हणून 4 दिवसाचं 4/x आणि 4/x प्लस 6. ठीक आहे. देन आता 4/x हे झालं कोणाचं काम, निशूचं काम. हे झालं पिंटूचं काम. दोघांनी मिळून एक काम काय केलं, पूर्ण केलं. देअरफॉर 1. ठीक आहे. ज्यावेळेस आपल्याला वर्कशी रिलेटेड एक्झाम्पल्स येतील त्यावेळेस आपण जर दोघांनी मिळून एखादं काम केलं तर इज इक्वल्स टू काय लिहायचं, 1 लिहायचं. क्लिअर. नाव यू कॅन सी हिअर इज 4, हिअर इज 4, हिअर इज नथिंग. means these two fours when we have to divide by 4. जर आपल्याला अशा कंडिशन मध्ये 4 ने डिवाइड केलं तर 1 1 मीन्स प्रिव्हियस एक्झाम्पल मध्ये आपण 36 ला डिवाइड केलं होतं. सेम डिवाइड बाय 4 मीन्स काय होईल पहा, 1/x प्लस 1/x प्लस 6 इज इक्वल्स टू 1/4. इज इट राईट? ओके. हिअर डिवाइडेड बाय 4, 4 ना आपण काय केलं, डिवाइड केलं. आता एक लक्षात घ्या, क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. सो x प्लस 6 प्लस x 1 जा x डिवाइड बाय x इंटू x, x स्क्वेअर प्लस 6x इज इक्वल्स टू 1/4. राईट? अंडरस्टँड दिस कन्सेप्ट. x प्लस 6 इंटू 1, x प्लस 6, x 1 जा x, and x इंटू x, x स्क्वेअर, x इंटू 6, 6x is equals to 1/4 as it is. Right? Now x plus x, that will be 2x plus 6. Is it right? X plus x, 2x, and x 6 will be as it is. And x square plus 6, x square plus 6 is equals to 6x is equals to 1/4. Now we have to cross multiply, right? Okay. So x into x 1, x square plus x 6x into 1, 6x is equals to 4 2 जा 8x plus 4 6 जा 6 4 जा 24. राईट? आता आपल्याला काय करावं लागेल, हे सॉल्व करायला घ्यावं लागेल. x स्क्वेअर विल बी ॲज इट इज प्लस 6x जनरल फॉर्म minus 8x minus 24 is equals to 0. Right? Okay, now x square as it is, what will be the subtraction of both? Minus 2x is right. Minus 24 is equals to 0. Now we want multiplication minus 24 and addition or subtraction. That will be definitely subtraction. Okay, so that will be minus 2. Which are the numbers? Which are the numbers? I think we have taken them. कोणते नंबर्स आहेत की दोघांचं मल्टिप्लिकेशन 24 येतं आणि त्याच दोघांचं ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन किती येतं, 2 येतं. आत्ताच आपण पाहिले कुठे. ठीक आहे. त्याच ठिकाणी आपण ज्यावेळेस घेतलं होतं 6 4 जा इथं कुठंतरी, इथंच केलं 6 4 जा 24. ओके, याला आपण काय करणार, हे साइन देणार. सो एक्स स्क्वेअर मायनस 6x प्लस 4x मायनस 24 इज इक्वल्स टू 0. इज इट राईट? आधी बघा, चेक करा बरोबर आहे का. मोठ्या संख्येत चिन्ह 6 4 जा 24 सबट्रॅक्शन 2. सो नाव आता काय करा, सेपरेशन करा. x इन ब्रॅकेट x मायनस 6 प्लस x इन ब्रॅकेट x मायनस 6 इज इक्वल्स टू 0. राईट? ओके. सो x मायनस 6 एका ब्रॅकेटमध्ये x प्लस इथं काय यायला पाहिजे, 4 यायला पाहिजे, प्लस 4. राईट? इज इक्वल्स टू 0. Now one of them is negative, so we have to write like this: x minus 6 is equals to 0, or x plus 4 is equals to 0. Right? Okay, so x will be positive 6 or x will be negative 4. Okay, so now you can see here 6, the value of x is 6. We cannot take this value as an answer. Why?
बिकॉज दिस इज वर्क. ओके सॉरी, दिस इज दोज आर द डेज. हे काय आहे, दिवस आहे. दिवस निगेटिव्ह असतात का, नाही. डेज आर ऑलवेज पॉझिटिव्ह. ओके, डेज आर ऑलवेज पॉझिटिव्ह. ओके, डेज आर ऑलवेज पॉझिटिव्ह. इट मीन्स आता डेज पॉझिटिव्ह आहेत म्हणजे एक्स ची व्हॅल्यू -4 असू शकत नाही. मीन्स एक्स इज इक्वल्स टू 6. सो व्हॉट इज एक्स? एक्स म्हणजे नेमकं काय आहे, तर निशूला लागणारा वेळ आहे. ओके, देअरफॉर निशू टेक्स 6 days टू कंप्लीट द वर्क. राईट, म्हणजे कंप्लीट करायला, काम पूर्ण करायला त्याला किती दिवस लागतात, 6 दिवस लागतात. पिंटू टेक्स इज इक्वल्स टू डेज. पिंटू टेक्स असं लिहितो मी, डेज पिंटू टेक्स. किती दिवस लागतात पहा पिंटूला, याच्यापेक्षा 6 मोर्स. म्हणजे काय यायला पाहिजे, सॉरी हां, एक्स प्लस 6 म्हणजे किती झालं, आपली 6 व्हॅल्यू ऑलरेडी आली, हे 6 त्याच्यात ॲड झालं, 12 days. म्हणजे याला किती दिवस लागतात, 12 दिवस लागतात आणि याला 6 दिवसात तो काम करतो. म्हणजे जे काम करण्याचा स्पीड डबल आहे कोणाचा, निशूचा. राईट, सो प्लीज टेक दिस स्क्रीनशॉट. दिस इज क्वेश्चन नंबर 8. Okay, now we are going to take the next question, question number 9. Okay, in this question, if 460 is divided by a natural number, quotient is 6 more than 5 times the divisor and remainder is 1. Find the quotient and divisor. आता लक्षात घ्या आधी की आपल्याला आधी कन्सिडर करायचं, म्हणजे डिवायझर कन्सिडर करायचं का क्वोशंट कन्सिडर करायचं. तर आपल्याला दिलंय काय, 460 इज डिव्हिडंड. म्हणजे डिव्हिडंड आपल्याला कन्सिडर करायची गरज नाही. बाय नॅचरल नंबर, आपण त्याला नॅचरल नंबरने डिवाइड केलं. हा नॅचरल नंबर कोणता माहितीये का, नाही. देअरफॉर सपोज द डिवायझर इज एक्स. बरोबर आहे, तो एक नॅचरल नंबर आहे, तो आपण काय घेतलं इथं, एक्स घेतलं. क्लिअर. ओके, तो नॅचरल नंबर आहे म्हणजे याचं सुद्धा आन्सर पॉझिटिव्ह असेल. निगेटिव्ह वी कॅनॉट टेक बिकॉज नॅचरल नंबर्स आर नेवर नेगेटिव्ह. नॅचरल नंबर्स नेगेटिव्ह नसतात. सपोज द डिवायझर इज एक्स. ठीक आहे, आता बघा आपल्याला बाकीच्या गोष्टी ज्या दिलेल्या आहेत त्या क्लिअर करूयात. डिवायझर आपल्याला दिलाय का पहा, डिवायझर आपण आता कन्सिडर केलाय. द क्वोशंट इज, आता क्वोशंट आपल्याला काढायचं आहे. क्वोशंट काय आहे तर कंडिशन काय म्हणते पहा, द क्वोशंट इज 6 more than 5 times the divisor. म्हणजे डिवायझरच्या हेल्पने आपल्याला क्वोशंट काढता येणार आहे. ओके, सो व्हॉट मस्ट बी द क्वोशंट, द क्वोशंट मस्ट बी, therefore the quotient is equals to काय असेल पहा, प्लस म्हणजे मोर, किती ना मोर सांगितलंय पहा, द क्वोशंट इज 6 more म्हणजे 6 ने जास्त आहे. पण कशापेक्षा 6 ने जास्त आहे, 5 times द डिवायझर. 5 times कोणाच्या, डिवायझरच्या. सो 5x प्लस 6 हा झाला क्वोशंट. ठीक आहे, क्लिअर. पुढं काय सांगितलंय, अँड रिमाइंडर इज 1. रिमाइंडर पण आपल्याला माहित झालंय, रिमाइंडर इज इक्वल्स टू 1. मला वाटतं डिव्हिडंड तर ऑलरेडी माहिती आहे, जो आपल्याला सुरुवातीलाच दिलेला आहे. डिव्हिडंड इज इक्वल्स टू 460. So now we have all the things. We have divisor, we have quotient, we have remainder, and we have dividend. So we have to use the formula. Which formula? Dividend is equals to divisor into quotient plus remainder, right? Okay, this is the formula. And we have to put the values only. What is dividend? Dividend is equals to 460. So 460 is equals to, what is divisor? What is divisor? Divisor is x. X in bracket. What? Quotient. काय quotient काय आहे पहा, 5x plus 6 plus what is remainder? 1. ओके, आता एक लक्षात घ्यायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात आपण. काय असेल, सॉरी स्ट्रेट मल्टिप्लिकेशन. 5x into x, x स्क्वेअर, पण कसला 5x स्क्वेअर प्लस 6x. राईट, आता मी काय करतोय ते लक्षात घ्या, प्लस 1. नाव आय हॅव टू कन्वर्ट दिस देअर. मला इकडे त्याला कन्वर्ट करायचं किंवा इकडे त्याला घेऊन यायचं. सो इट विल बी -460
460 क्लिअर इज इक्वल्स टू 0. आता काय झालं पहा 5x² प्लस 6x मायनस किती वट 459 इज इक्वल्स टू 0. सो आता मला सांगा याला फॅक्टरायझेशन मेथडनं जर सॉल्व करायला गेलं तर तुमचा थोडाच वेळ जाईल असं वाटतं का? नाही, 100% नाही. तर याच्यात काय होईल तुम्हाला खूप हार्डमध्ये जाईल जर तुम्ही त्या मेथडनं गेलात त्याच्याकरता. तुमच्याकडं हे सॉल्व करायला ज्या 3 मेथड आहेत त्याच्यापैकी कोणती मेथड उपयोगी पडेल आपल्याला? फॅक्टरायझेशन आपण नाही सॉल्व करणार आहे 100%. सेकंड कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड, त्याच्यामध्ये सुद्धा काय होईल तुम्हाला याला पुढं पाठवा म्हणजे त्याच्यात पण नाही सॉल्व होणार आहे. ठीक आहे, कम्प्लिटिंगमध्ये याला आधी याला 1 करत बसावं लागेल, मग पुन्हा बराच वेळ जाईल. मग आपल्याला त्याच्यानंतरची जर सोपी मेथड असेल प्रेफरन्स द्यायची तर ती कुठली असेल? बाय फॉर्म्युला मेथड. ओके, सो कम्पेअरिंग विथ त्या मेथडनं जातोय मी आता. कम्पेअरिंग विथ कशाशी कम्पेअर करतोय आपण? ax² प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू 0 राईट. ओके, या पद्धतीनं. सो व्हॉट इज a इज इक्वल्स टू 5, व्हॉट इज b इज इक्वल्स टू 6, व्हॉट इज c इज इक्वल्स टू -459. ओके, टाकून घ्या किमती. आता काय फॉर्म्युला बघा, आपला जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आपण इथे यूज करूयात. काय फॉर्म्युला आहे? x इज इक्वल्स टू सॉरी आपल्याला डेल्टा आधी काढून घ्यावा लागेल. आणि डेल्टा जरी तुम्ही नाही काढला म्हणजे डेल्टा या ठिकाणी जर समजा तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युल्यामध्ये टाकता आला तरीही काही प्रॉब्लेम नाही. सो वी विल सॉल्व बाय that method which we will find at first b² minus 4ac. So b² minus 4ac is equals to what is b? What is b? b is 6. So square of 6, right? Minus 4 into what is a? A is equals to 5. What is c? C is equals to minus 459, right? ओके, आता आपण काय करूया त्याचं स्क्वेअरिंग करून घेऊयात. व्हॉट इज द स्क्वेअर? स्क्वेअर काय तो 36. आता हे लक्षात घ्या इथं मायनस आहे इथं एक मायनस आहे म्हणजे यांचं पॉझिटिव्हच होणार आहे, ऍडिशनच होणार आहे. सो हिअर विल बी पॉझिटिव्ह. आता सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन आपण करूयात. सो मल्टिप्लिकेशन विल बी सो इझी, बट वेन वी मल्टिप्लाय लाईक दिस 4 5 20. ओके, सो 20 हिअर अँड इंटू 459. आता आपण काय करतोय पहा, मल्टिप्लिकेशन कशा पद्धतीनं करतोय. या ठिकाणी 459 घेऊयात, या ठिकाणी 20 घेऊयात. 20 मीन्स 2 घेऊयात, पुन्हा 0 ऍड करूयात. ओके, सो 9 2 जा 18 कॅरी 1, 5 2 जा 10 प्लस 1 11 कॅरी 1, 4 2 जा 8 प्लस 1 9 9 1 8 आणि या ठिकाणी 0 ॲज इट इज मीन्स 9180. 9180 हे झालं इथलं मल्टिप्लिकेशन. 9180. What is the addition? Addition काय असेल पहा तुमचा? I think the addition is 9216, right? Okay, 6 as it is, 8 plus 3 11 carry 1, 1 plus 1 2, 9 will be as it is. So 92. आता ही जी व्हॅल्यू आली b² minus 4ac ते 9216 आली त्याची व्हॅल्यू. सो x इज इक्वल्स टू, आता आपण फॉर्म्युला यूज करूयात आपला. x इज इक्वल्स टू मायनस बी प्लस मायनस रूट b² minus 4ac डिवाइड बाय 2a. लक्षात घ्या जर तुम्ही इथं रूट मध्ये टाकलं असतं तर याचं रूट इथंच काढावं लागलं असतं. बट आय हॅव टेकन ओनली इन b² minus 4ac फॉर्मॅट, राईट. ओके, सो व्हॉट इज मायनस बी? मायनस बी ची व्हॅल्यू काय बा? -6. ओके, प्लस मायनस रूट 9216 डिवाइड बाय 2a मीन्स व्हॉट? 2 into 5, राईट. सो 2 into 5, राईट. अगेन पुढे जाऊयात आपण. आता -6 ॲज इट इज राहील प्लस मायनस. ओके, सो 9216 इज द स्क्वेअर ऑफ 96. तो कशाचा आहे? 96 चा स्क्वेअर रूट आहे. ओके, तुम्हाला मी स्क्वेअर काढण्याची मेथड पाहिली होती त्यांना तुम्ही चेक सुद्धा करून पाहू शकता. 96 इज द स्क्वेअर रूट ऑफ 9216 आणि इथं आलं 10. सो आता आपल्याला एकदा ऍड आणि एकदा सबट्रॅक्ट करून घ्या. फिनिश. सो मायनस एक्स इज इक्वल्स टू, आता दोन्ही मध्ये घेतोय आपण, -6 प्लस 96 बाय 10 आणि ऑर मध्ये घेतोय दुसरं -6 मायनस 96 बाय 10, राईट. ओके, सो पुढे काय असेल पाहिजे? x इज इक्वल्स टू 96 मायनस 6 90 बाय 10. सो यू नो what will be the answer? 9 will be the answer here. And here x is equals to -102, right? So -102 divided by 10.
सो ऍक्च्युली दिस आन्सर इज नेगेटिव्ह. ओके, नेगेटिव्ह नॅचरल नंबर असू शकत नाही, मी तर पुढे सुद्धा जायची गरज नाही. जरी घेतलं तुम्ही तर एक्स बरोबर काय यायला पाहिजे, -10.2 यायला पाहिजे, विच इज नॉट नेगेटिव्ह नंबर. सो एक्स इज इक्वल्स टू 9 विल बी द answer. Okay, so you have to write the statement like this. X, what is x? X is divisor. Therefore the divisor x is equals to 9. Okay, divisor काढायला सांगितलं आणि त्याच्याबरोबर मला वाटतं क्वेश्चन पण काढायला सांगितलंय. सो आय थिंक यू कॅन फाइंड द क्वेश्चन. क्वेश्चन इज, ओके, आय विल ट्राय टू राइट हियर. Quotient is equals to 5x plus 6 means 5 into 5x plus 6 ना. Okay, so 5 into 9 plus 6. So 5 9 किती आला, 45, right? 5 9 45 plus 6. The answer will be 51, right? 46 plus 6 51. So the quotient is 51. लक्षात ठेवा. आणि जो डिवायझर आहे तो काय भेटला आपल्याला, 9. So this is the answer of question 9. Okay, so please take the screenshot.